तर आता सकाळी उठून आम्ही तयारीत आहोत सगळे। बाकीच्यांची आरती राहिली आहे। आम्ही दाखवतो तुम्हाला कोणत्या आश्रमावर थांबलो होतो। सदावर्त होतं तिथे नर्मदे सेवा धर्मशाळा येथे रात्री थांबलो होतो आम्ही। तर आमचा 5 ते 6 जणांचा ग्रुप झाला होता। आता आमचे काही जण आरती करतायत आणि काही ते जण आमचे निघाले आहेत सकाळी आवरून आहेत। यांनी बोलेरो पिकअप मध्ये ट्रिप काढतात। या जळगावचे आहेत। मया तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा। संगीता पवार। संगीता पवार म्हणून मया आहेत या। तर यांना पुढची ट्रिप लक्झरीने निघो। मयाचे मी प्रार्थना करतो की यांची पुढची ट्रिप लक्झरीने निघो। नर्मदे हर असते आणि टेम्पो ड्रायव्हर असते, पण ह्या वेळेला मला मैयाला सेवा द्यायची होती, त्यामध्ये मी अन्नधान्य आणू शकत नाही, त्यामुळे मी ह्या गाडीमध्ये आलेली आहे। काही माझ्या मंडळींना उलट्या होत होत्या, त्या दुसरी गाडीत सहन नव्हत होत आणि सेवा म्हणून त्या पण आलेल्या आहेत। त्याच्या सेवा भावने आम्ही ती गाडी आणली, त्याच्यात अन्नधान्य आम्ही सर्व घेऊन आलो सोबत। त्यामध्ये आम्ही परिक्रमा जिथे आम्ही थांबतो भोजन प्रसादीला, तिथे परिक्रमावासींना आम्ही सेवा देत चालतो। यामुळे आम्ही ती गाडी आणलेली आहे आणि आमचा तिच्या सुखाचा प्रवास चालू आहे। नर्मदे। तर ही करार नदी आहे। गडरसराई ते थांबला असताना, गडरसराई जिल्हा दिंडोरी येथे थांबला असताना पुढे आल्यानंतर ही करार नदी लागली। इथे बघा कसं भयानक दृश्य आहे। नदीतून वाफा निघत आहेत पाण्याच्या। नर्मदे हर। तर हा पूल आहे, इकडे पण बघा कशा वाफा निघतायत। आता पुढे प्रस्थान करत आहोत। नर्मदे हर हर। तर सुंदर असा नजारा, दोन्ही साईडनी झाडे आहेत, मध्ये रोड आहे। आमचा ग्रुप पुढे चलतोय, त्यांच्या मागे चाललोय। थंडी खूप आहे इकडे, जवळजवळ आता सध्या 8, 9 किंवा 10 सेल्सिअस असेल असं मला वाटतंय। नर्मदे हर नर्मदे हर। तर चाललोय बघा आता रस्त्याने। मी आत्ताच थोडा बालभोग घेतला, रात्रीचं उरलेलं पिठलं होतं आणि चपाती होती, चटणी एवढे खाल्ल्यानंतर आता थोडं पुढे निघतोय। पुढे पराक्रमवासी बसलेले आहेत, आनंदीकर बसलेले आहेत आणि बालभोगचा आनंद घेत आहेत रस्त्यावरती बसल्यावर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आणि आमची सवारी पुढे चालली आहे। आता पुढे डोंगर रांगा आहेत। चंद्रदर्शन पण होतंय आणि इकडे सूर्यदर्शन आहे। नर्मदे हर नर्मदे हर। आता हा डोंगर पास करायचा आहे। डोंगर पास करून गेल्यानंतर उतार लागल्यानंतर एक नदी येणार आहे, तिथं मी आता कपडे धुतो आज, कारण 5-6 दिवस झाले कपडे धुतलेले नाहीत, फ्रेश पण वाटत नाही। आमचे साथीदार गेलेत पुढे, मला स्वेटर काढूस तर आहेत पुढे चालतात ते। नर्मदे हर। आता उंच चढत होतो, दम लागत होता, म्हणून मी काय शूट घेतलं नाही तिथं। आता उतार आहे बघा, जंगलातून चाललोय। इकडून बघा पूर्ण जंगल आहे घनदाट आणि तार कंपाऊंड केलेलं आहे जंगलाला। आता उतार लागलाय, उताराने खाली जाणार, बघूया किती उतार आहे आणि कसा आहे, पुढे काय काय अनुभवायला भेटतंय। नर्मदे हर नर्मदे हर हर। तर खाली आल्यानंतर असला नजारा बघायला मिळतोय। बघा या रोडनी गाड्या पण येतात, जंगल आहे, आता जंगल संपलेलं आहे, थोडंच राहिले बाकी।
आमची परिक्रमावासी पुढे चालतायत आणि मी त्यांच्या मागे चालत आहे आणि माग पण आहेत काही मागे चालतायत. तर आपण हे जंगल पास केलेलं आहे आता. नर्मदे हर. तर यांच्या या 2 मुली आहेत. यांनी एकदम असं प्रेमाने जसं घरी जेवण वाढतं तसं जेवण वाढलं. आणि हा आमचा ग्रुप आहे. काही नाशिककर आहेत, काही नगरकर आहेत आणि हे बाबा पुण्याचे आहेत. यांचं वय 72 वर्ष आहे. तर हे पायी परिक्रमा करतायत. पहिली गाडीनी पण केलेली आहे आणि आता पुढच्या वर्षी त्यांचा निश्चय आहे की मोटरसायकलवर परिक्रमा करायची आहे. नर्मदे हर. तर आता जेवण प्रसादी घेतल्यानंतर माणिकपूर या गावातनं पुढे निघत आहे. याला जिल्हा दिंडोरी आहे. नर्मदे हर. चला आता हा पुढचा डोंगर आहे तो पास करून परत पुढे जायचा आहे आम्हाला. नर्मदे हर. तर बघा पुन्हा जंगल लागले. आता हे कुठपर्यंत आहे त्याने सांगता यायचं. दुपारी भोजन घेतल्यापासून चलतोय आणि आता दुपारचे वाजलेत बघा 2:35 झालेत. अजून भरपूर जायचंय. नर्मदे हर. भयानक जंगल आहे. हे गाड्या येतात जातात त्यामुळे काय नाही वाटत. शिल्पानीमध्ये तरी भीती होती पण इथं भीती नाही वाटत आहे काय याची. नर्मदे हर. तर बघा पुढे आल्यानंतर असलं घंडात जंगल लागलंय. जंगलातून सडक आहे. इकडून पण फुल जंगल आहे आणि इकडनं पण फुल जंगल आहे. मग बघा मागं कोणीच नाही. ते मागच राहिलेत. हळूहळू चालतायत. मग थकल्यानंतर हे करतात हळूहळू चालतात असतात. बसत उठत चालतात त्यामुळे काय होतं त्यांना अंतर पार होत नाही. नर्मदे हर. तर बघा आता आमचा ग्रुप पुन्हा एकत्र झाला आहे. 2 पराक्रमीवासी आमचे पुढे चालतायत. आम्ही त्यांच्या मागे चालतोय आणि रस्ता पण असा आहे खड्याचा. बघा आपल्याला वाटतं की महाराष्ट्र सुधारलाय पण असं नाही आहे. काही MP काही ठिकाणी सुधारलंय तर काही ठिकाणी असे रस्त्याने जावं लागतं. बघा नर्मदे हर. पराक्रमीवासी चाललेत पुढे. आम्ही त्यांच्या मागे चाललोत. एका गावातनं चाललोत आम्ही. काही ते आराम करतायत बघा या घरापुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. लहान मुलांना सुद्धा कळतं इकडच्या नर्मदे हर बोलायचं. नाहीतर आपली मुले बघा कशा आहेत. गणपती बाप्पा आणि रिद्धी सिद्धी आणि यांच्या पुढे बघा प्रसादी. बघा MP मध्ये देवलपाला म्हणून गाव आहे. तिथे आज भोजन प्रसादी म्हणजे गणरायाचा भंडार जेवण्यासाठी मिळालाय आज. नर्मदे हर. गणपती बाप्पा मोरया. तर सूर्यदेव पण आता त्यांच्या कामासाठी जात आहेत आणि आता आम्ही पण पुढे निघत आहोत. आश्रमाकडे चाललोत आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर.